कर्तव्यात कसूर, दप्तरी दिरंगाई आणि अनियमिततेचा ठपका ठेवून अमरावती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील 14 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले। एकाच वेळी 14 कर्मचारी निलंबित करण्याची अमरावती जिल्हा परिषदेच्या इतिहासातली ही पहिलीच घटना आहे। त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली। वेळोवेळी सूचना देऊन देखील कारभार सुधारत नसल्याने मुख्याधिकारी किरण कुलकर्णी यांनी संपूर्ण बांधकाम विभागाची झाडाझडती घेऊन अनियमितता आढळलेल्या 14 जणांना निलंबित केले। जळगावचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक या तीनही प्रशासकीय अधिकाऱ्यांचं जिल्ह्यावर नियंत्रण राहिलेलं नसून तिघा अधिकाऱ्यांची जिल्ह्यातून बदली करावी अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडे केली। गल्लीबोळात सुट्टा जुगार खेळला जातोय, वाळू माफियांची दादागिरी वाढली, तरीही महसूल प्रशासन तसंच पोलीस काही कारवाई करत नाही असा आरोप यावेळी करण्यात आला। औरंगाबादमध्ये बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। क्रांती चौकापासून या मोर्चाला सुरुवात झाली। बहुजन समाजातील सर्व जातींना एकत्र करून महाराष्ट्रातला हा 23वा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी घोषणांनी शहर दणाणून गेलं। मुख्य रस्त्यानं हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती नेण्यात आला। केंद्र आणि राज्य सरकारकडून बहुजनांवर अन्याय होत असल्याची टीका या मोर्चात करण्यात आली। आता एकट्यानं नाही तर एकीनं लढूया असा निर्धार यावेळी करण्यात आला। मुलीच्या व्यसनाला कंटाळून जन्मदाते आईनं आपल्या अल्पवयीन 16 वर्षांच्या मुलीला राजस्थानमध्ये नेऊन फक्त 20,000 रुपयात विकलं अशी धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात 4 दिवसांआधी उघडकीला आली होती। या प्रकरणात 7 आरोपींना साकोली पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवलं। एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यातल्या शिवाजी वॉर्डात ही धक्कादायक घटना उघडकीला आली होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।